हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू बापमा's किचन. हाय बापमा, हाय. कसं करतेस आजी? आज आम्ही आवळ आला ना तुम्ही तर देखून आवळ्या हिंडी करूया म्हणून ते आवळ्याच केले जेव्हा चांग म्हणून करून दवरतात ते मस्त वेळ दवरच का म्हणून आता काला फ्रीजान दवर येतं 1-2-4 महिने फ्रेश खावेत कडे वखत जाऊन दवर नु खाई पुढे हुशार ना तेलंकाने सगळं दिवे येतं एका कुडको त्यांचा बुंजावल्यारी भारी चांग म्हणत होते. विटॅमिन सी असं म्हणून सगळ्यांक होतं असं तिथलं चांग आवडलं व्हड आवडतं. हळा अश्विनान वय कोतला नणची करूंक लायक जाता ते देखून हांव ताजी तुमकां कोतला नणची करून दाखयता. आवळ हाण धुवन पुसून दवरला चिके बावल्यार कट्ट जावन येता सुलभ जाता फ्रेश करची पेशी चिके बावोका 2-3 दीस घाल देखून अशें करून ना गाय घालचे आनी अशें करून निकलाचे तर देखून हें उडोवचे कडेन गाय जाल्यार तांतू घालून घेवन चिवता ती नणच्यान तो आतां हांव घालना. आता हें कसं करता म्हळ्यार कोतला नणची म्हणेल ना अशी सान कुडकी करता ती खावच्या लायक जाता. आता आमी एक रावळे हाडलेले घाला ती आता ताका 1 पाव मीठ घालता हांव आनी लावन दवरता पुरो ते लावच्या मात्र चड मीठ जावचें न्हय आतां करमेच्या दवरचें ते देखून हें दांकून दवरया आमी आतां आणि सांजे पिट्टी करून घाल्या. ओके सो आत ती अबाउट 7 hours जाली बापमा न्हू करमाचे दवरून लायक जन करबेला की लायक पळय करमेला आनी उद्दा सोणां पळय. आतां आमी पिट्टी करची खातीर ही बेड आजी मिरसांग रामनाड हांवें एक आवळ इकरा आवळ आशिल्ली ती इकरा आवळ्याक एका कपान चाल्याक आनी 55 मिरसांग घाल्या हांव बेडगी मिरसांग चिकेची बण्ण येता 10 मिरसांग घाल्या कडे त्यानंतर 1 मुष्टी आम्ही बिमला रणच्या गेल्यावरी मी गेले 1 मुष्टीने 1 मुष्टी सासम घाला त्यानंतर मेथी 1 चमचे घाल्या व्हड चमच्याने 1 चमचे मेथी ताका कडे हिंग एक आवळ्या शान आवळ्या येद घाला येदो चिंचऱ्या पिशी ओडू 2 चिंचऱ्या येदो कडे हळदी पिठी 1 शान चमच्याने 1 चमचे घाल्या पुन्हा हे सगळं आम्ही आता भाजून घेऊ रोस्ट बट करपूच्या नव्हतं रोस्ट जाऊ का बीच येताना काही जाऊन आणि नंतर काढी आणते हे झालं नाट मिरसांग भाजूया आजे पिठी चढ जाता ठीक जायना काढता मेथी सासं मोठं घालता मग हे सासं मग 1 मुष्टी आता मी अगो तानु जरे बाजू का हे वरगी बसता परंबडायला झाल्या आता परंबड्यात घे पळया आता हिंग घाल्या आता जोटोची आता वाव लायक परबुडे लायक आता ऑफ करूया आणि हळदी पिठी घालूया हळदी पिठी करपत ते पण ऑफ केलं आधी परंबड्याला कोणाच्या परंबड्या येता आता मग सोडूनच काय ताका ताट काय दवरूनच म्हणे ना आता घालतो तो. ओके सो ह्या सगळं कांड झालं आता ते खायली तो हुन कर का म्हणना अशी जी आयल हुनी असना अशी भाजल्या वर्षी झाल्या जाणं ते हुन जाणे आता आम्ही सगळं रोट घालचे पिठी करू. सो आम्ही या सकट थोडे एक 5 मिनिट थंड जावचं दवरलं. नाव इट्स टाइम फॉर द फायनल असेंब्ली नो बापमा. वय फायनल पावडर करून घालचे. ओके आता आम्ही मिरसांग सगळे पावडर करूया. नाही घालची पळया नाही झाल्या आणि कशी डाव कर आणि तो ते हे घालून घेऊया आम्ही त्यावेळी आम्ही वटू जात त्यांना सासम हिंगोनी हळदी आणि 1 15 जोटू करून कैद करी मीठ आहे तो घाले हांवें जालें. आता मी ही पिट्टी काढून घेऊन ही हक्क म्हणजे हिंडी पिट्टी म्हणून टेस्ट कशी असते. वाव लायक असता सुपर. ही पुऱ्या पिट्टी ताका घालता वा दिस पावडर इज वर्थ ईटिंग जस्ट लाइक दिस. इट्स सो व्हेरी टेस्टी. चटणी पावडर आय कांट बिलीव इट टेस्ट सो गुड. आता मी पळयला दूध असा मीठ पुडेच्या आवळ्याका आवळ करंबेला ते देखून आता मिक्स करून दवरचे ताजी उदकान तू चिंबून येऊ का आज ही खावचे जायना ते 2 दीस नंतर आम्ही यूज करूया. I will take one small bite. Oh my god. I can't tell you on video, you know how good this tastes. Too good. It's really like the roast केलेलं आहे आणि सगळं घाललेलं आहे. Ingredients घाललेलं सगळं perfect झालं आणि मीठ आहे समज आला. Best pickle of the year as of
today. I will show you once this settles a little bit. आता आम्ही 2 दीस सेटल जावचे दिव का पाय खावे तर हा. बट निजान रूच जाव का जाल्यार 2 दीस आसका जेवणा आवडल्यारी घेताना ताजेरी नारळाला तेल घालून खावेत पक्कनी तुमको फण्ण घालका म्हणून दिसला रे 2 लोसणे बी घालून घेवन तेल घालून फण्ण दिवेत ते मिक्स करून दवरेत वाव. एक जावन 2 तितलेची हा. आणि बरणे भरताना फण्ण घालून दवरल्यार जाता लसूण खायना तिला ना हिंगान वापस एक फण्ण दिल्यार जाता वाव. सासम करबे घालून घेवन एक फण्ण दिल्यार जाता हा. त्या भरणे भरून दवर का हा. आणि घेताना थोडे तेल घालून खाव का त्याचा टेस्ट आमकां गोत आशिल्ला Wow. शीता बरसून खावका त्याला नी त्या इंडी बरसून हा. शीता उंडकोन खावका लायक जाता Wow, amazing. But yeah, definitely try this recipe because it's too good. It's really, really too good. Okay, so I will show you what happens to this tomorrow. All right, guys. So it's been 2 days that we've been karmbafying this pickle. It's a little dry, but it is very, very nice. Okay, I've been tasting this over the past 2 days, and I think today it should taste phenomenal. So thank you for watching this video. I'll see you in the next one.